Dear students, welcome to Eklavya Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn a new poem from unit number 1, standard 7, subject English. Now open your books and see page number 1. Unit number 1.1. It's a small word. Now it's a poem which is written by Richard M. Sherman and Robert B. Sherman. रिचर्ड एम शेरमन आणि रॉबर्ट बी शेरमन हे दोघंही चांगले संगीतकार आहेत. दे लिव्ड इन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. अमेरिकेमध्ये ते राहतात आणि त्यांनी हे गाणं जे आहे ते गाणं लिहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला हे गाणं जे आहे ते गाणं आपण ऐकायचं आहे. कोणत्या तालासुरामध्ये आपल्याला हे गाणं म्हणायचं आहे त्या पद्धतीने आपण हे गाणं आपल्या घरी त्याची प्रॅक्टिस करायची, म्हणायचं आहे. चला तर आपण ऐकूया हे गाणं. इट्स अ स्मॉल वर्ड. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and a world of fears. There's so much that we share that it's time we're aware. It's a small world after all. 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 It's a small, small world. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small, small world. It's a small world after all. It's a small world after all. It's a small world after all. It's a small, small world. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच ही जी कविता आहे रिचर्ड एम शेरमन आणि रॉबर्ट बी शेरमन यांची लिखित ही कविता आपण ऐकली. आता ही कविता जी आहे आपण प्रत्यक्षात बघूया. नाउ सी द टायटल ऑफ द पोएम. इट्स अ स्मॉल वर्ड. इट्स अ स्मॉल वर्ड ही जी कविता आहे ही कविता रिचर्ड एम शेरमन आणि रॉबर्ट बी शेरमन यांनी ही कविता लिहिलेली आहे. तुमच्यासमोर जी स्लाईड दिसते त्याच्यामध्ये रिचर्ड एम शेरमन यांचा फोटो आहे आणि दुसरा जो फोटो आहे हा रॉबर्ट बी शेरमन यांचा आहे. हे दोघंही या कवितेचे कवी आहेत. नाउ ओपन युअर बुक्स अँड सी पेज नंबर 1. Now see the title of the poem. It's a small word. It's a very easy title. कवितेचं शीर्षक जे आहे ते अतिशय सोपं आहे, साधं सुद्धा आहे. इट्स अ स्मॉल वर्ड म्हणजे हे जग किती छोटं आहे, लहान आहे असा त्याचा अर्थ होतो. इट्स अ स्मॉल वर्ड इज अ व्हेरी पॉप्युलर सॉन्ग ट्रान्सलेटेड इन टू मेनी लँग्वेजेस. इट्स अ स्मॉल वर्ड हे अतिशय प्रसिद्ध असं गाणं आहे आणि ते अनेक भाषांमध्ये भाषांतरित केलेलं आहे. दिस सॉन्ग इज प्लेड ऑन अ राईड ऑफ द सेम टायटल इन डिझनीलँड. डिझनीलँडमध्ये सुद्धा हे गाणं जे आहे हे गायलं गेलेलं आहे.
नाउ सी द टायटल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे जग किती छोटं आहे असं हे शीर्षक आहे. शीर्षक तुम्हाला समजलं असेल. समटाइम्स यू मीट द सेम पीपल इन ॲन अनएक्सपेक्टेड प्लेस. म्हणजे आपण अशी कल्पनाही केलेली नसते अशा ठिकाणी काही लोक जे आहेत ते एकमेकांना भेटतात. ऑर फाइंड आउट दॅट दे आर कनेक्टेड टू पीपल यू नो. आणि अशा ठिकाणी ते एकमेकांबरोबर एकत्रित येतात, भेटतात. हे तुम्हाला माहितीच असेल. द वर्ड्स इट्स अ स्मॉल वर्ड, या कवितेचे शीर्षक यातील जे शब्द आहेत इट्स अ स्मॉल वर्ड आर यूज टू शो युअर सरप्राईज. हे शब्द यातून आपल्याला एक आश्चर्य व्यक्त होत आहे. ऑन सच अँड ऑकॅझन, अशा प्रसंगामध्ये. इन दिस पोएम द वर्ड्स आर यूज टू टेल अस दॅट ऑल ह्युमन बीइंग्स आर अलाइक. अलाइक म्हणजे सारखे. तर या शीर्षकातून आपल्याला, या पोएमच्या माध्यमातून आपल्याला असं संदेश मिळतो की सगळे मानवजात, ह्युमन बीइंग्स म्हणजे मानवजात, हे सारखे आहेत. नाउ सी स्टांजा नंबर 1. आता ही कविता जी आहे, ही कविता बघायची आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. It's a world of laughter. The line means that it is the world of happy people. हे जग जे आहे आनंदी लोकांनी भरलेलं आहे. We laugh, आपण हसतो. When we are happy, जेव्हा आपण आनंदी असतो. Laughter here means happiness. Laughter याचा अर्थ या ठिकाणी आनंद असा घ्यायचा आहे. A world of tears. The line means that the world is full of grief and sorrow. Grief म्हणजे दुःख, sorrow म्हणजे दुःख. Tears are the symbol of sorrow. आणि अश्रू, tears म्हणजे काय? अश्रू. अश्रू हे एक दुःखाचं प्रतीक आहे. सिंबल म्हणजे प्रतीक. आणि sorrow म्हणजे दुःख. अँड अनहॅपी पीपल, जे दुःखी कष्टी लोक आहेत त्याचं सिंबल म्हणजे हे टीयर्स. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. द लाईन मीन्स दॅट देर आर पीपल हू हॅव होप्स अँड ॲम्बिशन. या ओळीचा अर्थ असा आहे की असे लोक की ज्यांच्या मनामध्ये खूप आशा आहेत, आकांक्षा आहेत, इच्छा आहेत. द विश टू लिव्ह ऑन होप्स, आणि जे आशा आकांक्षांवरती जगत असतात. दे आर होपफुल अबाउट देअर फ्युचर लाईफ, आणि ते त्यांच्या भविष्याविषयी नेहमीच आशावादी दृष्टिकोन ठेवतात. द लाईन मीन्स दॅट देर आर मेनी थिंग्स दॅट फिअर देम. या ओळीचा अर्थ असा की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे माणसाला भीती वाटते. देर आर कॅलॅमिटीज, अशा काही घटना घडतात. डेंजर्स, असे काही धोके होतात. डिप्रेशन्स दॅट कॉज फिअर अमंग पीपल. ही सगळी जी कारणं आहेत की या कारणांमुळे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. नाउ सी नेक्स्ट स्टांजा. देर इज सो मच दॅट वी शेअर दॅट इट्स टाईम वी आर अवेअर. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. या ठिकाणी कवी असं म्हणतोय, देर इज सो मच दॅट वी शेअर. अशा अनेक गोष्टी आहेत की आपण एकमेकांना शेअर करू शकतो, देऊ शकतो. दॅट इट्स टाईम वी आर अवेअर. आणि हीच ती वेळ आहे की याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. सरतेशेवटी हे जग जे आहे अतिशय छोटं आहे. Now see next stanza. It's a small world after all. सरतेशेवटी हे जग जे आहे खूप छोटं आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे अतिशय छोटं असं जग आहे. नाव सी नेक्स्ट स्टांजा.
देर इज जस्ट वन मून. जगामध्ये फक्त एकच असा चंद्र आहे. अँड वन गोल्डन सन, आणि फक्त एकच सोनेरी असा सूर्य आहे. अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन. आणि स्माईल म्हणजे काय? हास्य. हास्य याचा अर्थ या जगतामध्ये जेवढे लोक आहेत त्यांच्याबरोबर असणारी मैत्री. फ्रेंडशिप टू एव्हरी वन. फ्रेंडशिप म्हणजे मैत्री. एव्हरी वन म्हणजे प्रत्येकाशी. प्रत्येकाशी मैत्री. नाव सी नेक्स्ट स्टांजा. दो द माउंटेन्स डिवाइड. आता आपण भूतलाचा जर विचार केला, पृथ्वीचा जर विचार केला तर अनेक पर्वतरांगा आहेत. ओशन्स म्हणजे सागर, समुद्र आहेत. दो द माउंटेन्स डिवाइड, पर्वतांमुळे जर आपण विभागले गेलो असू, म्हणजे एक देश, दुसरा देश, तिसरा देश असा. अँड द ओशन्स आर वाईड, आणि सागर असे विस्तीर्ण असे सागर आहेत. पण तरीसुद्धा इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. पण तरीसुद्धा हे जग जे आहे ते खूप लहान आहेत. म्हणजे जगातील कोणताही व्यक्ती कोणत्याही देशातील व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. या अर्थाने आपण खूप जवळ आलो आहोत, आणि म्हणून हे जग जे आहे हे खूप छोटं आहे असा त्याचा अर्थ होतो. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. सरते शेवटी हे जग जे आहे हे अतिशय छोटं आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. सरते शेवटी हे जग जे आहे हे कसं आहे? छोटं आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे अतिशय छोटं असं हे जग आहे. नाव इन दिस वे दिस पोएम इज ओव्हर हिअर. नाव सी नेक्स्ट स्लाइड. English workshop. It's for homework for you.